काही पदार्थ फक्त चविष्ट नसतात, तर आपल्या आठवणींशी घट्ट जोडलेले असतात. आज मी तुम्हाला अशाच एका रेसिपीकडे घेऊन जाणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ट्रेल्स स्पाइस टेल्स मध्ये. आज आपण घरी बनवणार आहोत कटोरी चाट, माझ्या आईची खास रेसिपी. कटोरी चाट म्हटलं की लगेच आठवतं मिश्र कडधान्य, उकडलेले बटाटे, थंडगार दही, तिखट गोड चटण्या, शेव, डाळिंबाची दाणे. साधं पण खरं सांगायचं तर या सगळ्यांचा मेळ म्हणजे कटोरी चाटची खरी ओळख. सुरुवात करूया कुरकुरीत कटोरीपासून. यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मैदा, 2 चमचे रवा, थोडं मीठ आणि 2 चमचे तेल. हे सगळं एकत्र करून थोडं पाणी घालून मळून घ्या आणि साधारण 15 मिनिटं झाकून ठेवा. नंतर छोट्या पुऱ्या लाटून वाटीच्या मागच्या बाजूला ठेवून ओव्हन मध्ये कुरकुरीत होईपर्यंत बेक करून घ्या. हो, इथे आपण डीप फ्राय न करता बेक्ड व्हर्जन करतोय. थोडं हेल्दी पण तितकंच चविष्ट. तोपर्यंत आपण तयार करूया मिश्र कडधान्याची भाजी. कढईत थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कांदा, टमाटा, हळद, मिरची पूड आणि मीठ टाकून फोडणी द्या. त्यात मिश्र कडधान्य घालून छान परतून घ्या. आता सजावटीची वेळ. तयार कटोरीत आधी मिश्र कडधान्याची भाजी, त्यावर उकडलेले बटाटे, मग थंडगार दही, त्यावर गोड चिंचेची चटणी, हिरवी चटणी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे आणि शेव टाकले की ही साधी कटोरी बनते एकदम खास. तर ही झाली माझ्या आईच्या हातची घरच्या घरी बनवलेली कटोरी चाट. आणि तुमच्या बालपणाशी जोडलेली अशी काही डिश असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर ट्रेल्स स्पाइस टेल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.